राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या मुलीने दादांना मोठा धक्का दिलाय। भाग्यश्री आत्राम यांनी घड्याळ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतलाय। आगामी विधानसभा निवडणुकीत त्या रिंगणात उतरण्याचे संकेत मिळतात। आपल्या लेकीने असा निर्णय घेतल्यास तिला आणि तिच्या सासरच्या मंडळींना नदीमध्ये फेकून देऊ असा पवित्रा धर्मराव बाबांनी घेतला होता। मात्र भाग्यश्री आत्रामांनी वडिलांच्या भूमिकेला केराची टोपली दाखवत पक्षांतर केलंय। त्यामुळे बाप लेक आमने सामने आले। तसंच शरद पवार पक्षात प्रवेश करताच भाग्यश्री आत्राम यांनी वडील धर्मराव बाबा आत्राम यांना थेट इशारा दिलाय। धर्मराव बाबा शेर आहे तर त्यांची मुलगी शेरनी आहे आणि शेरनी जास्त घातक असते हे लक्षात ठेवायचं। बरोबर, घातक असते की नाही शेरने, म्हणून त्याला काही छेडखानी करायची नाही। माझ्या कार्यकर्त्यांना कोणी बोललं, माझ्या कार्यकर्त्यांना काय हात लावला तर ते हात कट केल्याशिवाय मी राहणार नाही, हे इथे मी सांगू इच्छिते। नवीन वडील त्यांनी शोधला असेल, आपल्याला वडील आपल्या स्वतःच्या वडिलाला सोडून नवीन वडिलाला शोधलेलं आहे, चांगलं आहे। बघू काय करतात ते। आपण लोकांकरता काम केलेलं 50 वर्ष, आपण लोकांकरता हिताकरता काम केलेलं लोक। आता तुम्ही पाहिले, तुम्ही ऐरीला दोन्ही सभा, आपण इकडे आपण ऐरीला आला नसाल, परंतु पहिला सभा आपण पाहिला, आताच सभा पाहिलं, काय फरक आहे हे तुम्हाला माहिती। मी कशाला जास्त बोललं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।